जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तिथीनुसार असो की तारखेनुसार असो, पण त्यातल्या त्यात तारखेनुसार जयंतीनिमित्त ज्या पद्धतीने हंगामी शिवभक्त एका दिवसापुरते जागृत होतात आणि ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करतात किंवा जे काय करतात ते कितपत योग्य आहे हा वादाचा विषय आहे. एकदम त्याला विरोध करून चालणार नाही, एकदम जाऊन चालू असलेल्या डीजे मध्ये जाऊन वायर तोडून जमणार नाही, चालू कार्यक्रम बंद पाडून जमणार नाही. तर ही गोष्ट आहे जागृतीची. माझ्या मते मी जर डिक्टेटर असतो तर मी सगळे प्रोसेशन बंद केले असते, सगळ्या मिरवणुका, खास करून त्या लग्नाच्या. मी लग्न करतोय काय तीर मारतोयस का, काय करतोयस तू, काही जगा वेगळं करतोयस का? लग्न करतोय, लग्नाचं प्रोसेशन काढतोय, लग्नाची मिरवणूक, मैं शादी करने वाला हूं, घोड्यावर बसलो, जसं युद्धावर चाललाय. अरे काही मोठी गोष्ट नाही. त्या लग्नाचे बॅनर लागतात आजकाल, मुलगा मुलगी मोठमोठे, लोकांकडे पैसा करतील खर्च. अरे काय थिल्लरपणा आहे. पण ठीक आहे बाबा, ती तुमची इच्छा, तुम्ही तिकडे काही करा, पण त्याचा समाजाला त्रास होता कामा नये. आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही काय देताय, त्या येणाऱ्या पिढीची जबाबदारी आपली आहे. मी सगळं का बोलतोय याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या काय लक्षात येते? हा जो शो ऑफ चाललाय समाजामध्ये, ही अश्लीलता जी वाढत आहे, हा जो उन्माद वाढतोय, त्याला काय कारण आहे? आपला समाज कायमस्वरूपी रणबीर अलाहाबादिया, तो समय रैना, इंडियाज गॉट टॅलेंट सारख्या कार्यक्रमांना आपण नावं ठेवतो, त्यांच्यावर दोषारोपण करतो. गौतमी पाटील, तिला आपण नावं ठेवतो, तिच्यावर दोषारोपण करतो. पण कधी आपण हा विचार केलाय का की हे बघणारी लोक कोण आहेत, यांना प्रोत्साहन देणारी लोक कोण आहेत? लाखो करोडचे व्ह्यूज यांना कसे काय आहेत? खोट्या इतिहासाच्या नावाने आपण नेहमी ओरडा करत असतो, पण खोट्या इतिहासावर बनलेल्या एका व्हिडिओला 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 5 लाख व्ह्यूज जातात, त्याला समर्थन भेटतं. हे समर्थन देणारी लोक कोण आहेत? आपल्या समाजाच्या मनोरंजनाचा, ज्ञानरंजनाचा दर्जा दिवसेंदिवस किती खालावत जात आहे याचा आपण कधी विचार करतोय का? तो का खालावत जात आहे? कारण की येणारी जी पिढी आहे त्या पिढीला आपण कशा पद्धतीने दर्जेदार मनोरंजन घ्यावं, कशा पद्धतीने दर्जेदार ज्ञानरंजन घ्यावं याची माहिती आपण देतोय का? गौतमी पाटीलचा कार्यक्रम, मुलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणाऱ्या व्यक्तीला आपण वाळीत टाकतोय का? वाळीत टाकणे ही खूप चांगली उत्तम परंपरा होती. मी त्याचं ताकदीने समर्थन करतो. कोणाला काय करायचं तुम्ही. जुन्या काळामध्ये काही गावांमध्ये दारू पिणाऱ्यांना वाळीत टाकलं जायचं. जेही चुकीचं काम करतात त्यांना वाळीत टाकण्याची एक पद्धत होती. आज जर का माझ्या समाजामध्ये आजही जे उच्चभ्रू समाज आहेत, ब्राह्मण असो, जैन असो, गुजराती असो, मारवाडी असो, सिंधी असो, माहेश्वरी समाज असो, या समाजामध्ये हे समाजाचे निर्णय स्वतः घेतात. आता मध्यंतरी माहेश्वरी समाजाने की कुठल्या तरी समाजाने प्री वेडिंग बंद केलं, प्री वेडिंग फोटोशूट त्यांनी बंद केला आणि हा खूप स्तुत्य उपक्रम होता. आम्ही पुढच्या पिढीला काय देतोय हे खूप महत्वाचं आहे. हा थिल्लरपणा, हा दर्जाहीनपणा, हा दिखाऊपणा, हा ऐहिक जीवनासाठी, हा भोगवादीपणा, हा ऐहिक जीवनाच्या भोगवादी लोलुप ही जी संस्कृती ही चंगळवादी संस्कृती जी बनत आहे, त्याला समाज म्हणून ही लोक जेव्हा विरोध करतात आणि त्यांना ऐकणाऱ्यांना जे वाळीत टाकतात, ती अतिशय उत्तम उत्कृष्ट पद्धत आहे. आता ही जी पोरं ही अंगविक्षेप करून नाचत आहेत, यांना कशाची भीती आहे समाजाची? समाज म्हणून काय राहिलंय काय? समाज हा सभ्य लोकांची एक समूह असतो, त्यामध्ये एक सांस्कृतिक, त्याला एक मर्यादा असतात, त्याला चाकोरी असते, ती असणं फार गरजेची आहे. ती नसेल तर समाज सुरक्षित राहू शकत नाही. कुठल्याच दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून नाही, कुठल्याही दृष्टिकोनातून समाज सुरक्षित राहू शकत नाही. समाज सुरक्षित नाही, समाज सभ्य नाही, समाज सुसंस्कृत नाही. मग या समाजाचा फायदा तो काय आहे? अशा पद्धतीने मी जर का डिक्टेटर असतो, मी जर का हुकुमशाह असतो, तर मी प्रत्येक मिरवणुकीवर बंदी आणली असती, प्रत्येक मिरवणुकीवर. मी वारंवार बोलून दाखवतोय, कारण की
या मिरवणुकांमुळे जो इतरांना त्रास होतोय आणि ती मिरवणूक होत असताना जर का लोकांचा ऊर भरून येत नसेल, लोकांना जर का त्याच्यामध्ये आनंद येत नसेल, शिवरायांच्या जयंतीची मिरवणूक अशी असली पाहिजे की बघणारे बघत राहिले पाहिजे. तिथे अशा पद्धतीचं देखावे असले पाहिजेत, अशा पद्धतीने तिथे सांस्कृतिक ओतप्रोत अभिमान तिथे असला पाहिजे की लोकांनी आनंदाने ती मिरवणूक तिथे जॉईन करायला पाहिजे. पण आज ज्या पद्धतीने मिरवणुकांचं स्वरूप झालेलं आहे, प्रेमानंद महाराजांची मिरवणूक निघायची रोज सकाळी, ती बंद पाडली लोकांनी. हा कलीचा प्रताप आहे, हा कलीचा महिमा आहे. पण लोकांना शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या विरोधात किंवा इतर कुठल्या मिरवणुकीच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही आहे, कारण की त्यांना माहिती आहे तलवारीला धार लावूनच लोक तयार आहेत. लोक घरात घुसून मारतील आपल्याला, ही याची कल्पना आहे. मला इतर जयंत्यांवर तर बोलायचंच नाहीये. रामनवमीला डीजे सांगणारा आमचा समाज झालाय. माझ्या समाजाचा दर्जा काय झालाय हा मला प्रश्न पडतो. काय वाजायला पाहिजेत? आपण अचानक डीजे बंद करू शकत नाही, आपण अचानक डीजे कल्चर बंद करू शकत नाही, आपण अचानक हे मिरवणुका बंद करू शकत नाही. पण आपण त्याचं स्वरूप मेंटेन करू शकतो, सांभाळू शकतो आणि ते सांभाळणं आपलं काम आहे. आयोजकांचं काम आहे की लहान लहान मुलं तिथे असतात, कशा पद्धतीची गाणी तिथे वाजली पाहिजेत आणि डीजेचा आवाज कुठपर्यंत असला पाहिजे. त्या लेझर लाईटमुळे मध्यंतरी एक कॉन्स्टेबल आंधळा झाला, मी पाहिलं की ते लेझर लाईट आणि ते इतका दिखावा, इतका शो ऑफ. छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हणतात. सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना गणेशनाथ महाराजांच्या चारित्र्यामध्ये उल्लेख येतो त्या पद्धतीने, किंवा शिवकाव्यामध्ये संकर्षण सकळकरांनी लिहिल्याप्रमाणे ज्या व्यक्तीने गादीचा त्याग केला होता, त्या वैराग्य संपन्न छत्रपती शिवाजी महाराज, संत साहित्यामध्ये ज्यांचा एकभुक्त म्हणून उल्लेख येतो, त्या छत्रपती शिवाजी महाराज जे वैराग्य संपन्न आहेत, तरीही त्यांचं सुवर्ण सिंहासन 32 मनाचं आहे. कुठे तेजाचं प्रकटन करायचं आहे, कुठे वैराग्य धारण करायचं आहे, हे जाणणारा अवतारी पुरुष छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही पुस्तकांच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून, इतिहासाच्या साधनांच्या माध्यमातून, जगद्गुरु तुकोबारायांच्या संत साहित्याच्या माध्यमातून, माऊली ज्ञानोबारायांच्या माध्यमातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न न करता अशा पद्धतीने डीजेवर आम्ही वेडवाकडं ढुंगण हलवून जर का नाचत असू, तर यापेक्षा मोठा छत्रपती शिवरायांचा अपमान दुसरा कोणता असू शकत नाही. ही साधी गोष्टही आमच्या समाजाला लक्षात येऊ नये, ही साधी गोष्टही आम्हाला न समजू नये, यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं नाही. आपल्याला पिढी घडवायची आहे आणि ही पिढी घडवत असताना, शिवरायांच्या संस्कारांचं नाव आपण घेत असताना, कशा पद्धतीने आज माझ्या समाजामध्ये ज्याही चुकीच्या गोष्टी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात का चालतात, तर याला कारणीभूत समाज आहे आणि हे समाजानं ओळखलं पाहिजे. विरोध करायला आपण शिकलं पाहिजे. ह्या मुलांना कोणीतरी वेळीच आवर घालणं गरजेचं आहे. यांच्या पालकांची कान उघडणी करणं गरजेची आहे आणि समाजामध्ये हा थिल्लरपणा करणाऱ्या लोकांना वाढीत टाकणं गरजेचं आहे. समाजाची सभ्यता, समाजाची चाकोरी कायम ठेवणं गरजेची आहे. आपण समाजशील प्राणी आहोत आणि सोबतच आपण सृजनशील प्राणी आहोत. आपण अश्मयुगाकडे वाटचाल करतोय का? आपण रानटीपणाकडे वाटचाल करतोय का? आपण असभ्यतेकडे वाटचाल करतोय का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. धर्म म्हणजे नेमका काय आहे? धर्माचं रक्षण कशा केलं? इंद्रिय संयम हा धर्माचा पाया आहे. हा इंद्रिय संयम अशा गाण्यांच्या मार्फत येणार आहे का? असं वेगळं वाकडा अंगविक्षेप करून नाचून आपल्यात येणार आहे का? नाचण्याला माझा विरोध नाही. मला स्वतःला नाच करायला खूप आवडतो. मी डान्सची अकॅडमी चालवलेली आहे. पण ते कुठं नाचावं, कसं नाचावं, उद्या चालून मला सुद्धा संधी मिळाली, मी सुद्धा नाचल. नाचण्याला विरोध नाहीये, डीजेला पण विरोध नाहीये. पण ही शिवजयंती आहे आणि तो डान्स कशा पद्धतीचा आहे हे महत्वाचं आहे ना. तुम्ही एखाद्या क्लबमध्ये जाऊन नाचताय, तुम्ही घरामध्ये डीजे, तुम्ही एका कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही गाणे वाजवून तुम्ही नाचताय, तुम्ही स्वतः आनंद साजरा करताय. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाला सुद्धा नाचायची मर्यादा नाहीये, नाचूनच कीर्तन करायचं असते. नाचायला विरोध नाहीये, पण विरोध आहे त्या अंगविक्षेपांना, त्या अश्लीलतेला, त्या उन्मादाला, त्या ज्याही पद्धतीने संस्कार त्या पोरांच्या डोक्यामध्ये जात आहेत त्या गोष्टींना विरोध आहे. कारण की कुठल्याही गोष्टीतून काहीतरी सृजनात्मक बाहेर आलं पाहिजे. याच्यातून कुठली पिढी घडणार आहे आणि ते काय सृजनात्मक, त्यांच्या अंगविक्षेपातून आम्ही बलात्कारांना पुढे प्रोत्साहन देतो आहे की आम्ही भ्रष्टाचारांना प्रोत्साहन देतो आहे की समाजाचं वाटोळ करणारी आम्ही पिढी घडवत आहे, हे स्पष्ट आम्हाला दिसून येत आहे. अशा पद्धतीचे थिल्लरपणा, अशा पद्धतीचे धंदे बंद झाले पाहिजेत. निदान शिवजयंतीच्या नावाखाली तरी यासाठी आपण प्रयत्नरत असलो पाहिजे. या विषयावर बोलायला भरपूर आहे, पण निदान शिवजयंती साजरी करत असताना मिरवणूक अशा पद्धतीने काढावी की ज्याचा 10 लोकांना अभिमान वाटेल, लोकांचा ऊर अभिमानाने भरून येईल, छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत होईल, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली प्रतिष्ठा, आपलं अनुशासन त्याच्यामधून दिसेल
अशा पद्धतीच्या मिरवणुका असल्या पाहिजेत आणि त्याच मिरवणुकांना परवानगी असली पाहिजे ही मी सरकारला सुद्धा विनंती करतो. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.